सन्मानाची, महाराष्ट्राच्या मावळ्यांची, या राष्ट्राच्या सन्मानाची. प्राणपणाने लढून जागले जे कर्तव्याला, सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला. शौर्य 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 शौर्य. आयुष्याचे सार्थक करते देशासाठी मरणे. देशभक्तीचे उधाण ज्या हृदयाच्या दर्याला, सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला. धर्म शौर्य कर्म शौर्य प्रण शौर्य शौर्य. नमस्कार, मी शिवराज भोसले. शौर्याच्या या पर्वात आपण धडाडीच्या जाबाज पोलीस अधिकाऱ्यांच्या गोष्टी पाहिल्या. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तोंड देत पोलिसांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे कितीतरी जणांचे प्राण वाचले. समाजामध्ये सुरक्षा आणि शांती कायम राहिली. यातील पहिली गोष्ट होती रेल्वे पोलीस स्वप्नील शिंदेची. दौंड सोलापूर रेल्वे मार्गावर रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोबाडणाऱ्या अनेक टोळ्या धुडगूस घालत होत्या. साहेब, आमचं सामान सापडलं का नाही ते सांगा. अहो, आमचे पैसे आणि कपडे पण गेले, त्याचा काही तपास लागला का? आम्ही चौकशी करत आहे. कारण नको आहेत, पर्याय शोधा. हे बघा माझ्या कानाचं काय झालंय. प्रवाशांना जखमी करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरून नेण्याचं प्रमाण इतकं वाढलं होतं की प्रवासी आणि प्रशासन हैराण झालं होतं. तिथे स्वप्नील शिंदेची ड्युटी होती. थांबा जर. हे बघा, असा गोंधळ घालून तुमचं काम होणार आहे का? आम्हा सगळ्यांच्या रजा रद्द करून आम्ही रात्रंदिवस पहारा देतोय, 24 तास ड्युटी करतो. म्हणून मागच्या 1 महिन्यापासून एकही चोरी झालेली नाहीये. सगळे प्रवासी, त्यांचं सामान सुरक्षित आहे. तुम्ही ज्या ट्रेनमध्ये जात होता त्या ट्रेनवर जो दरोडा पडला तो शेवटचा होता. त्यानंतर सगळं बंद झालं. हो, मान्य आहे, आमचा सगळा वेळ पहारा देण्यात जातोय, पण विश्वास ठेवा, आमचे प्रयत्न सुरू आहेत. जर पुढे आला तर गोळ्या घालेन. गुमान मागायचा. हीच तर खासियत होती स्वप्नीलची. प्रसंग कितीही बाका असला तरी डोकं शांत ठेवायचं, सारासार बुद्धीनं विचार करायचा आणि मगच निर्णय घ्यायचा. स्वप्नीलच्या वागण्यातला समंजसपणा आणि तळमळ पाहून प्रवाशांनाही वाटू लागलं की रेल्वे पोलीस प्रवाशांसाठी चांगलं काम करतायत. स्वप्नील आणि टीमनं रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून केलेल्या मेहनतीला फळ आलं. दौंड सोलापूर रेल्वे मार्गावरील चोऱ्या बंद झाल्या. प्रवासी पोलिसांचे आभार मानू लागले. प्रवासी निर्धास्तपणे प्रवास करू लागले होते. सगळं काही शांत झाल्यासारखं वाटत होतं. पण ही वादळापूर्वीची शांतता तर नव्हती ना.
स्वप्नीलने आपल्या प्राणांची पर्वा न करता दरोडेखोरांना पकडलं. पोलीस दलामध्ये असे अनेक कर्मचारी आहेत जे आपल्या कामाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन सर्वांच्या सुरक्षेसाठी काम करतात. असंच धडाकेबाज काम केलं होतं पोलीस अधिकारी गीता मॅडमने. विवाहित महिलेला एक अज्ञात माणूस त्रास द्यायला लागतो. हॅलो, हॅपी बर्थडे. तुमच्या लक्षात होतं? मी तुझा सर्जा. ए थांब, कोण आहेस तू? एकदा केक उघडून बघ, कॉलेजची आठवण येईल. तुम्हाला हे कोणी सांगितलंय करायला? प्राचीनं की वैशालीनं? मला माझ्या मनाने सांगितलं. पण पतीला न सांगता ती स्वतःच गुपचूप सर्व ते सहन करते. हा? काहीच नाही. नवऱ्याला पत्नीच्या वागण्यातली विसंगती जाणवते आणि तो पोलिसांची मदत घेतो. माझ्या वाईफला कुणीतरी त्रास देते असं मला वाटतं. गिरिजा, मी तुझा सर्जा. आज दुपारी जुन्या मंदिरात ये. तू पदराने चेहरा का झाकून बसली आहेस? अच्छा, लाजली बिचारी. बसा बसा बस. तुम्ही मंत्र सुरू करा आधी. सागर, तुझा खेळ संपलाय. खेळ माझा आता सुरू झालाय. लांबो, चल चल लांब लांब चल लांब. हा? माझा खेळ आता सुरू झालाय. हा? आता बघ पुढे काय करतोय. सागर थांब. सरेंडर कर. चल. सरेंडर हो आणि हत्यार खाली टाक. सागर, बघ. ह्याला मरू द्यायचा नाहीये. पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. पोलीस अधिकारी गीता मॅडमनी आपले प्राण पणाला लावून सागरला अटक केली. पोलीस दलाची शिकवणच आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, चांगल्याचं रक्षण आणि वाईटाचा नाश. नेमकं असंच काम केलं डॅशिंग पोलीस अधिकारी माया मोरे यांनी. नशेच्या आहारी गेलेल्या तरुण तरुणींना वाचवण्यासाठी प्रसंगी आउट ऑफ वे जाऊन त्यांनी काम केलं. रेव पार्टीमध्ये ड्रग्जचं सेवन केलं जातं हे कळताच मोठी रिस्क घेऊन साध्या वेशात त्या रेकी करण्यासाठी पार्टीत गेल्या. आपण पोलीस आहोत हे सगळ्यांनी ओळखले, फक्त मोरे मॅडमला ओळखलेलं नाही. इतनी फर्स्ट्रेट क्यों लग रही हो? कितना बोरिंग पार्टी है. कॉप सिविल में घूम रहे तो उनकी वजह से रॉकी है ना, वो अंदर नहीं आ पाएगा. क्या मुजम्मिल सेठ, अबे पूरा माल खुद ही खत्म करेगा. सर, असे आणखीन 2-3 जण होते, पण ते इतक्या चलाखीने काम करतात की त्यांच्या विरोधात जर पुरावे हवे असतील तर आपल्याला आणखीन थोडी फिल्डिंग लावावी लागेल. आणि हे तोपर्यंत चालेल जोपर्यंत ड्रग्सचा पुरावा मिळत नाही. मग त्याला कितीही दिवस लागू शकतात. मॅडम, माझ्या नवऱ्याला वाचवा. फार वाईट अवस्था आहे त्याची. हे जे बार काउंटर आहे, या बार काउंटरच्या इथून एक रस्ता आहे. इथून पळून जाता येऊ शकतं सर. आपल्याला प्रत्येक बारीक सारीक गोष्ट लक्षात ठेवून रेड टाकायची. जर ही रेड फसली तर ड्रग्ज रॅकेट सावध होईल आणि मग पुन्हा त्यांना पकडणं कठीण होणार. घ्या आतमध्ये. चला 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 लवकर आतमध्ये. मॅडम चला पटकन. हा दरवाजा सिग्नल आहे. पकडायला पकडायला. याला घ्या याला घ्या. दोघांनी तिकडून जा. चला पटकन. देखिए, शांत रहिए, हम आपकी मदद करने आए हैं. ये पळून जात होते. बसवा तिकडे. चला. यू चीटर, तूने कॉप्स को बुलाया ना, यू बास्टर्ड. लाज नाही वाटत का? हा, ड्रग्स घेताना नाही लाज वाटत? मला शिव्या देते. माया मोरेंनी मोठ्या धडाडीनं काम करून ड्रग्जचा व्यापार करणाऱ्यांना जेरबंद केलं. कर्तव्यपूर्ती करताना सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून काम करण्याचा आदर्श पाळतच पोलीस दल काम करत असतं. असंच भान ठेवलं संवेदनशील पोलीस अधिकारी रेणुका मॅडमनी.
आता आपल्याकडे जी केस आली ती खूप सेन्सिटिव्ह आहे. माझा त्या प्रकरणाशी काही एक संबंध नाहीये. नीता तुमच्याकडे आली आहे का? माझ्या अंगाला हात जरी लावला ना पूर्ण जिल्हा पेटून उठेल. नीताचं कुणाबरोबर भांडण वगैरे झालं होतं का? माझीच सगळी चूक आहे. जे झालं ते कुणाला सांगू नको. एका कोवळ्या वयाच्या मुलीवर अनेक महिने चाललेले अत्याचार आणि त्यामुळे तिला सहन करावा लागणारा त्रास लक्षात घेऊन तिच्या मनावर हळूवर फुंकर घालून रेणुका मॅडमनी मोठ्या संवेदनशीलतेने ही केस हाताळली. जाधव, पोझिशन घ्या. ज्यादा आवाज करेगी ना इधर ही काटा लूंगा. पळायचा प्रयत्न केलास ना खोपडी खोलून टाकेल, कळलं? टाका याला गाडीत. याला पण या. नीता, रडू नको बाळा. मी आले ना आता. हा, बरी आहेस ना तू? हा, तू अगं घाबरू नको बाळा, काही नाही होणार आता. हा, सगळं ठीक होईल. रडू नको, सगळं ठीक. रेणुका मॅडमनी कसल्याही अडथळ्यांची पर्वा न करता तपास केला आणि गुन्हेगारांना अटक केली. ऑन ड्युटी 24 तास असं पोलीस दलाबद्दल म्हटलं जातं, कारण गरज पडली तर रात्रीचा दिवस करून गुन्ह्याचा तपास करणं आणि गुन्हेगाराला शोधून काढणं हे पोलीस आपलं कर्तव्यच मानतात. संयमी पण कणखर पोलीस ऑफिसर शहाजी उमपांनी हेच केलं आणि सोडवायला अशक्य वाटणारी केस शहाजींनी मोठ्या परिश्रमानं सोडवली आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळाली. वी आर गोइंग फॉर पिकनिक टुमॉरो. मम्मा, ॲना कुठंच नाहीये. ए मुलांना, अनाला बघितलं का रे? हॅलो, पोलीस स्टेशन. एकदा एका हसत्या खेळत्या कुटुंबातील मुलगी अचानक गायब झाली. तुम्हाला कोणावर काही संशय? काय रे, आना कुठं आहे? भगवान कसम साहब, हम कुछ नाही किया साहब. तू जर बस इथे लावली असतीस तर बिल्डिंगच्या सीसीटीव्ही मध्ये दिसली असती. काय चाललंय? काय शोधताय तू? आना कुठं आहे? अॅना गायब झाल्यामुळं सर्वजणच काळजीत पडले होते. शहाजी उमापांनी आपलं सर्व कौशल्य पणाला लावून तिला शोधण्यासाठी प्रयत्न चालू केला. रात्रभर तिची शाळा आणि तिच्या घराच्या आसपासच्या रस्त्यांवर तिचा शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. तिच्या शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती शाळेतून बाहेर जाताना आणि स्कूल बसमध्ये बसताना दिसली, पण बिल्डिंगच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती आत येताना दिसली नाही. स्कूल बसमधून ती कुठेतरी गेली असेल किंवा तिचं काहीतरी बरं वाईट झालं असेल असं समजून शहाजींनी आपला पुढचा तपास चालू ठेवला. हॅलो सर, ॲनाचा डॅडी जॉर्ज. काही कळलं ॲनाचं, म्हणजे काही व्हेअर अबाउट डिटेल्स काही? गॉड, हे जॉर्ज प्लीज कंट्रोल युअरसेल्फ जॉर्ज. हे बघ, आणि तूच असं केलंस तर कसं होईल? हे बघ, आय एम डॅम शुअर आपल्या ॲनाला काही होणार नाहीये. गॉड आपल्या सोबत आहे, तो तिला सेफ ठेवेल. डोंट वरी. मिस्टर जॉर्ज, आमचे प्रयत्न सुरू आहेत, लवकरच सापडेल. पण म्हणजे काही हिंट्स, काही व्हेअर अबाउट स्ट्रेसेस काय? मी तपास करतोय, तुम्ही प्लीज घरी जा. आम्हाला काही कळलं की आम्ही लगेच इन्फॉर्म करतो. येस, ओके. जॉर्ज, कम. थँक्यू. का कोणच ठाऊक मला रिचर्डवर संशय येतोय. त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये एक थंडपण आहे. रिचर्डवर बारकाईने नजर ठेवा. शहाजींसाठी हा प्रसंग कसोटीचा होता. ॲनाचा काका रिचर्ड हा पहिल्या दिवसापासून पोलिसांबरोबर होता. सतत धावपळ करत होता, सर्वांचीच काळजी घेत होता. त्यामुळं त्यावर संशय घेणं रास्त नव्हतं. रिचर्ड गुन्हेगार असेल तर वाच फॅमिलीला त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो, आणि तो जर गुन्हेगार नसेल आणि शहाजींनी जॉर्ज फॅमिलीला रिचर्ड पासून सावध राहण्याचा सल्ला दिला तर कदाचित दोन्ही कुटुंबांमध्ये आयुष्यभरासाठी संबंध बिघडतील. पोलीस हे फक्त माणसांचं रक्षण करण्यासाठी नाहीत, तर जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं ते नाती सुद्धा वाचवतात. थांबा, मागे घ्या, रिव्हर्स. या ब्लू कारवर झूम करा. येस.
मला तिच्या आईला धडा शिकवायचा होता. स्वतःला खूप शहाणी समजते, श्रीमंत, क्लासी समजते. आम्ही काय कमी होत? डोकं सुन्न करणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा काही ना काही मार्ग काढून गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलीस पटाईत असतात. अशीच एक केस आली होती चतुर पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुखांकडे. काय झालंय माझ्या आईला? कशी आहे ती? कुठे आहे ती? हे बघा, आम्हाला एक डेड बॉडी सापडली. आई बाबांचं एकमेकांशी पटायचं नाही. मी नाही मारलं तिला, खरंच नाही मारलं साहेब. बाबा कधी कधी आईवर हातही उचलायचे. नवऱ्याला सोडला आणि त्या याराचा हार घातला. साहेब, तिच्या नवऱ्यानंच काहीतरी केलं असणार. त्या माणसानेच भूल पाडली होती. आपण उद्या एक नवीन डाव टाकू, बघू त्यात तरी अडकतो काय. संग्रामच्या केसचा फॉलोअप घ्या आणि सगळे पेपर्स रेडी ठेवा. मी नंतर ऑफिसमध्ये येऊन भेटतो. वकील साहेब. चला. हो वकील साहेब. तुम्ही मला काय म्हणाला? हो साहेब. बोल. साहेब मला इथनं बाहेर काढाल? अरे पण मी तुला ओळखत सुद्धा नाही आणि मी फक्त ज्यांच्यावर अन्याय होतो ना अशाच आरोपींसाठी लढतो. माझ्यावर पण अन्याय झाला साहेब. अहो मी काहीच केलेलं नसता तर या लोकांनी मला आत टाकले साहेब. अरे हे बघ, आता माझ्याकडे वेळ नाहीये, मला कोर्टात केस आहे. हा साहेब तुमच्या पाया पडतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, करतो मी तुला मदत. पण त्याआधी तुझ्याशी बोलून तुझी केस नेमकी काय आहे हे नीट समजून घ्यायला हवी. हो साहेब. बाकी वकिलाचं नाटक तुम्हाला चांगलं जमतं. साहेब आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जमलं तसं केलं तर. साहेब मला तो विश्वास फार बेरकी वाटतो. म्हणजे निर्दोष असल्याचा जो आव आणतो ना तसा तो नाहीये. तुमचं म्हणणं मला खरं वाटतंय साहेब. कदाचित विश्वासनंच खून केला असावा. मला नव्हतं वाटलं साहेब की अनिताची डेड बॉडी कोणाला सापडेल. आता तुम्हीच पाहा ना साहेब, मेल्यानंतरही तिने माझ्या गळ्यात पण बंद केलं नाही. आता इथल्या पोलिसांनी डायरेक्ट मर्डर चार्जच लावलाय. आता तुम्हीच सांगा साहेब, हे चुकीचं आहे का नाही? चुकीचं आहे, फारच चुकीचं आहे. कमांडर विजय, साहेबांना बोलवा. हो साहेब. त्यांना कशाला बोलवताय? अहो मारताय कशा पाहिजे साहेब? आणि तुमचा हात तर एकदम पोलीस ठाण्याच लागतो. पोलिसांचाच हात आहे तर पोलिसांसारखाच लागणार ना. काय PSI सरफरे? PSI सरफरे? अन्याय झालेली व्यक्ती कोणीही असो, तिचं चरित्र कसंही असो, त्यांना न्याय मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे. याच भावनेनं चंद्रसेन काम करत होते आणि अजूनही करत आहेत. अतार्किक गोष्ट समोर आल्यावर पोलीस समतोल विचार करून समाजाच्या आणि अन्याय पीडितांच्या दीर्घ फायद्याचा विचार करूनच निर्णय घेतात. असाच निर्णय घेतला संवेदनशील पोलीस ऑफिसर अनुजा देशमानेंनी. कोण आहे तुम्ही? मला घरी जायचंय. मी हाय आंटी आणि हा आंटीचा अड्डा. आता काय नुसतं बघतच राहणार वय? जावा की. मॅडम, ज्या मुलींशी आम्हाला लग्न करायचंय त्या दोघी वेश्या व्यवसाय करतात. सुटका होईल? हा? सुटका पाहिजे तुमच्या दोघींना? सांगितली कळत आहे तुला? दोघींना कळत नाही? कोणाने घ्यायला? काय प्लॅन आहे तुमच्या दोघींचा? चला तुमच्या दोघींना अरे पोलीस चला. पकडा रे एकेकाला. चला चला चला. मंत्री जी पुलिस आई है, कुछ भी कीजिए, मेरे बेटे को बचा लीजिए. अरे मैंने कुछ नहीं किया. अरे मैं नहीं आऊंगी. मैंने कुछ नहीं किया. मैंने आतापर्यंत या कोर्टात अशी केस कधीच आली नव्हती. अड्ड्यावरून सोडून आणलेल्या मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देणं किंवा रिमांड होम मध्ये ठेवणे हे दोनच पर्याय असतात. इन्स्पेक्टर, तुम्ही संजय आणि दीपक दोघांचं पूर्ण बॅकग्राऊंड चेक केलं ना? येस सर. भारती आणि पूजा, तुम्ही स्वखुशीने संजय आणि दीपक बरोबर लग्न करायला तयार आहात? हो सर. संजय आणि दीपक, तुम्ही दोघं स्वखुशीने पूजा आणि भारती बरोबर लग्न करायला तयार आहात? हो सर. लहानपणापासून स्वप्न होतं धूमधडाक्यात लग्न व्हावं, नवरीसारखं सजावं. आज तुमच्यामुळे हा युग
माझ्या नशिबी आला. आम्ही तुम्हाला ताई म्हटलं तर चालेल? मी तुमची ताईच आहे. तुमच्या दोघींचं भलं व्हावं, तुम्हाला चांगलं आयुष्य जगता यावं, यातच मला समाधान आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता भूतकाळ विसरा. संजय आणि दीपकचं त्यागही खूप मोठं आहे. त्यांचा मान ठेवा आणि त्यांच्याबरोबर चांगलं आयुष्य जगा. राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणास्ति परायणं वरदरं सावधान. अतिशय गुप्तपणे काम करून त्यांनी ही केस हँडल केली आणि 2 मुलींना पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. पोलीसही शेवटी माणूसच आहे. त्यांनाही घर, मुलबाळ, संसार असतो. पण कधी कधी ते सर्व बाजूला ठेवून त्यांना पीडित व्यक्तीच्या सुरक्षेसाठी, सुखासाठी काम करावं लागतं आणि ते करतातही. असंच काम केलं धडाडीचे पोलीस अधिकारी नरेश कासलेंनी. खराब झालं. 5 मिनिटात आले. साहेब माझं नाव सुरेश. मी मानपूरला साठे नगरात राहतो. मला एक 1.5 वर्षाचा लहान बाळ राजू नावाचं. साहेब त्या सगळे अंगणात खेळत होता आणि अचानक गायब झालो. मी आजूबाजूला चौकशी केली, शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण विचारला, पण कुठेच सापडलं नाही. फोटो आणलाय त्याचा? देवा पांडुरंगा, माझ्या राजूला लवकर माझ्याकडे पाठव रे. नमस्ते मॅडम. क्या मालती, बच्चे कहाँ है? इतनी डिमांड है, तुम बच्चे नहीं ला रही हो. वो क्या है ना मैडम कि पुलिस का टेंशन बहुत बढ़ गया है. अरे तो क्या हुआ, दिमाग दौड़ाओ ना. सीजन चल रहा है, पैसे कमाने हैं, उतने पैसे कमा लो. और बच्चा भी अच्छा है, अच्छे पैसे कमाने मिलेंगे. और बड़े आदमी का बेटा तो नहीं है ना? नहीं नहीं मैडम. एनी स्टेटस? सर, सगळ्या नातेवाईकांनी पुन्हा फोन करून कोळी कुटुंबाची चौकशी केली. राजू भेटला का? हा. काही नातेवाईक प्रत्यक्ष येऊन भेटून गेले. पण सर, या दोघांपैकी ना कोणी फोन केला ना भेटायला. आपण फोन करूया त्याला. ओके सर. नंबर सांगा. 977380. हॅलो. मी मानपूर पोलीस स्टेशन वरून बोलतोय. सुरेश कोळीचा मुलगा हरवलाय ना, त्याबद्दल. काय? सुरेश कोळींचा मुलगा हरवलाय? बापरे. कुठे, कसा? हे बघा, आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्याकडे त्याच्याविषयी काही माहिती, कुणावर संशय? नाही हो साहेब, मला नाही काही माहिती. अच्छा, कुठे आहात तुम्ही आता? मी आता टिटवाळ्याला आलीये, माहेरी. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. राजू हरवल्याचं यांना कळवलं होतं की नाही? सांगितलं होतं सर. राजू हरवल्याचं तिला आत्ताच कळलंय असं दाखवते ती. खूप प्रयत्नांती नरेश कासलेंनी पहिला संशयित ओळखला. तिनेच राजूला पळवलं होतं का दुसऱ्या कोणी? ज्यांनी कुणी राजूला पळवलं होतं त्यांनी राजूचं काय केलं असेल? पोलीस शोध घेत आहेत, पण राजू जिवंत आहे. नरेश कासलेंनी आशाचा मागोवा घ्यायचं ठरवलंच आणि इतर प्रयत्नही चालू ठेवले. कोण आहे? पोलीसवाला होता. मुलं पळवणाऱ्या टोळीला जेरबंद करून नरेश कासलेंनी अनेक मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. दुःखी माणसाचे अश्रू पुसणं, त्यांना भावनिक आधार देणं हे कायद्यानं बंधनकारक नाही. पण पोलिसांकडे मदत मागण्यासाठी आलेल्या अनेक व्यक्ती आतून तुटलेल्या असतात. त्यांना आधार देतच पोलीस काम करतात. डॅशिंग पोलीस ऑफिसर मिलिंद गायकवाडांनीही नेमकं हेच केलं. सतत 10 वर्ष आपल्या हरवलेल्या मुलीला शोधणाऱ्या माणसाकडे पाहून मिलिंद गायकवाडांनी पुराव्याअभावी बंद पडलेली फाईल उघडली. सापडली ती? सापडेल, नक्कीच सापडेल. तुम्ही तिच्या नवऱ्यावर म्हणजे समीर जाधववर रचनाच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. हो साहेब, पण पुरावा काहीच नाही मिळाला. तुमचा आणखी कोणावर काही संशय? साहेब, माझं मन मला सांगतंय रचनाला तिच्या नवऱ्यानंच कुठेतरी नेऊन ठेवलंय. हा समीर गजानन जाधव दिसायला सभ्य दिसतो, समाजसेवेचं काम अतिशय इमानदारीत करतो.
मोठमोठ्या लोकांशी, अधिकाऱ्यांशी याच्या ओळखी आहेत. पण 10 वर्षांपूर्वी याची बायको गायब झाली, पण तरीही यानं पुरेसा पाठपुरावा केला नाही. का? 10 वर्षांपूर्वी रचनाच्या अपहरणाच्या संशयावरून याला अटक झाली होती. पुरेशा पुराव्याअभावी हा सुटला. फार चालाक माणूस आहे. हिला पण आत्ताच जायचं होतं की काय? काय भाऊ, लाईट आहे तुमची? लाईट आहे आमची. काय आलं? नाही, माझी गेली लाईट. लाईट नाही. एक मिनिट सोडा तुम्ही. एक मिनिट ऐका तुम्ही. एक मिनिट काय केलं मी? एक मिनिट. अरे काय झालं ते तरी सांगा अगोदर. एक मिनिट. फॉर्जरीच्या आरोपाखाली अटक करतोय तुला आम्ही. फॉर्जरी? अरे मला फोन करायचा, मी स्वतःहून आलो असतो. एवढी तयारी करायची काही गरज आहे का तुम्हाला? पळून जायचे सगळे मार्ग बंद झाले ना की प्रत्येक आरोपी हेच म्हणतो, मी आणि पोलिसांपासून पळेन. हो तोच. एनजीओचं ऑफिस बंद करून पळाला असं तिकडनं. अहो तिथलं कॉन्ट्रॅक्ट संपलं म्हणून मी शिफ्ट होतो दुसरीकडे. हे चालेल, घ्यायला आतमध्ये चाल. एक मिनिट. मिलिंद गायकवाडांनी समीर जाधव विरुद्ध एक नवीन पुरावा मिळवून त्याला अटक केली आणि संघर्षाचा एक टप्पा पार केला. त्यासाठी मिलिंद गायकवाडांना फार मोठी रिस्क घ्यावी लागली. कारण समीर जाधवचं ज्या पद्धतीचं नेटवर्क होतं आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या लोकांची मैत्री होती, त्यामुळं यावेळी समीर जाधव जर पुराव्याअभावी सुटला असता तर त्याची फार मोठी किंमत मिलिंद गायकवाड यांना मोजावी लागली असती. केवळ एका अन्याय पीडितेला न्याय द्यायचा ह्या भावनेनंच त्यांनी या केससाठी आर या पारची लढाई चालू केली होती. साहेब सांगतो तुम्हाला, आई शपथ सांगतो साहेब, तुम्ही असं करू नका. तुमच्या पाया पडतो, मी सगळं सांगतो तुम्हाला साहेब. नुसतं फक्त सांगतो करतोस तू. सांग पटकन. साहेब तुम्हाला सांगतो मी. नायलॉनच्या पट्ट्याने गळा आवडला साहेब, नायलॉनच्या पट्ट्याने गळा आवडला. तुम्ही मला सोडा, मी सगळं सांगतो, तुमच्या पाया पडतो. नायलॉनच्या पट्ट्याने गळा आवडला मी. शिंदे साहेब मी सगळं सांगतो, मला सोडा साहेब खूप कष्टाने मोठं झालं साहेब, सोडा. साहेब तुमच्या पाया पडतो साहेब. पटकन सांगतो साहेब. एका चलाक गुन्हेगाराला जेरबंद करून मिलिंद गायकवाडांनी मुलीच्या वडिलांना न्याय मिळवून दिला. माणसाचं कुटुंब बनतं, कुटुंबाचा समाज बनतो आणि समाजाचा देश. पण कुटुंब सुरक्षित नसेल तर देशाचं काय होईल? सोडवायला अशक्य आणि कुटुंब संस्थेवरील विश्वासाला तडा जाईल अशी केस आली होती पोलीस अधिकारी गणपत पिंगळेंकडे. अंधार करून ठेवला घरात सगळा. मूर्ख. सुनीता, हे सुनीता, आवाज करू नकोस. त्या 2 चोरांचे चेहरे आठवत आहेत तुम्हाला? नाही, म्हणजे त्या दिवशी तिथे खूप काळोख होता ना, काहीच दिसत नव्हतं. पण मला जेवढं आठवलं तेवढं सांगितलं मी त्यांना. या आधीचं स्केच बनवताना महेशच्या पत्नीने आणि मुलांनी अंधारामध्ये त्या चोरांना नीट बघितलं नव्हतं.
मग त्यांनी निलेश आणि सुरेश या खऱ्या खुऱ्या माणसांचं परफेक्ट वर्णन कसं काय केलं असेल? महेश आल्यानंतर त्याला लगेचच मारा आणि तुम्ही कपाटातले कपडे आणि वस्तू अस्ताव्यस्त पसरून टाका की जेणेकरून पोलिसांना वाटेल की चोर चोरी करायला नसताना खून करून गेला. जेव्हा चोर आले हां. तेव्हा तुम्ही हा दरवाजा असा उघडला होता, करेक्ट? नाही सर, मी हा दरवाजा असा उघडला. हो करेक्ट, तुम्ही सांगितलं होतं. बरं, मुलं अभ्यासाला इथे बसली होती बरोबर? नाही, मुलं अभ्यासाला आत बसली होती. हां ओके. मॅडम ह्यांना लिस्ट दाखवा. तुमचं काय काय सामान चोरीला गेलं जरा चेक करून घ्या. हो सर. पिंगळ्यांच्या मनात जी शंका आली होती त्यामुळे पिंगळे खरंच खूप अस्वस्थ झाले होते. पती पत्नीचं नातं हे विश्वासावर आणि आपुलकीवर टिकतं. परस्परांविषयी सामंजस्य, एकमेकांविषयी असलेला आदर आणि प्रेम यामुळेच ते आयुष्यभर गोडपणे एकत्र राहू शकतात. सुनीता आणि महेशच्या नात्यामध्ये सुद्धा असाच एक गोडवा आणि काळजी आहे असं पिंगळ्यांना वाटत होतं. पण जसजसे एक एक पुरावे पुढे येऊ लागले तसतसे त्या नात्यामधला सुनीताकडून असलेला बेगिडीपणा त्यांच्या लक्षात येऊ लागला. तर महेशच्या घरी येत होतास ना? हो सर. तू त्याला मारायचा कट केलास? बोल, तुझ्या बरोबर कोण कोण सामील आहे? महेशची वाईफ आणि त्यांची दोन्ही मुली. साहेब, चूक झाली आमची. आम्ही असं करायला नको होतं. माफ करा आम्हाला. खरंच आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. हो प्लीज बाबांना काही सांगू नका. हे सगळं मला आवडत नव्हतं. आईने मला धमकी दिलेली की चुप बस म्हणून. घेऊन जाय ना. खुनी हल्ल्याचं अशक्य वाटणारं कोडं सोडून गणपत पिंगळ्यांनी सत्य समोर आणलं आणि गुन्हेगारांना गजाड केलं. बाळा, जर का तुला ठाऊक होतं की तुझी आई आणि बहिणी चुकीचं वागतायत तर आधीच बाबांना का नाही सांगितलंस? मग हे सगळं घडलंच नसतं. आणि जर का तुला बाबांची भीती वाटत होती तर कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सांगायचंस. त्यांनी तुझं नाव गुप्त ठेवलं असतं आणि तुझ्या बाबांवर जीवघेणा हल्ला झालाच नसता. आता मला कळालं की पोलीस आपले मित्र असतात. योगी ती माहिती दिली की पोलीस आपल्याला मदत करतात. पोलीस मानवी भावभावनांचा सखोल विचार करतात. कधी कधी आधी गुन्ह्याचं कारण शोधून काढून मग गुन्हेगाराला पकडतात. पोलीस अधिकारी राजेश पवार आणि कविता जाधवांनी नेमकं हेच केलं. वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक लहान बाळं चोरीला जायला लागली होती. सगळीकडे प्रचंड भीती पसरली होती. साधारणतः 50ची बाई, 2 तरुण मुली 20-25 वर्षाच्या, अशी फॅमिली दिसली की लगेच अटक करा. किशनच्या घरात मुलीचे खेळणी आणि फुटलेल्या बांगड्या सापडल्या. शहराच्या बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर चेक करा. आता मात्र हद्द झाली. एका पाठोपाठ एक मुलं गायब होत आहेत. कुठे आहे तुझी मुलगी? मला माहित आहे सर. तो बघ छोट्या मुलाच्या मुर्दात. राजेश आणि कवितानं मोठ्या धडाडीनं कारवाई करून गुन्हेगारांना पकडलं आणि कितीतरी मुलांचे प्राण वाचवले. हे बोल, त्या गायब केलेल्या 40 मुलांना कुठे ठेवलंस आणि त्यांचं काय केलंस? कशाबद्दल बोलताय साहेब? मला काहीच माहिती नाही. आम्ही कुणालाच गायब केलेलं नाहीये. खोटं बोलायचं नाही हा. तुमच्या घरात मूल सापडलंय पुरलेलं. लहान मुलांचे कपडे पण सापडलेत. बोल, अजून कुठे कुठे पुरलंय मुलांना? मॅडम, कुठली मुलं, कुठले कपडे, तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. या सगळ्या गुन्ह्यांमध्ये तू कमी सहभागी होतास असं मला वाटतंय. तर तू आम्हाला सगळे डिटेल दिलेस तर तुला आम्ही माफीचा साक्षीदार बनवू. हे बघ, त्यांना घाबरू नकोस. ते काय आता बाहेर पडणार नाहीत. हा, बोल, बनशील माफीचा साक्षीदार? हो साहेब, पण मला त्यांच्या सगळ्याच गुन्ह्यांची माहिती नाहीये. मी नसताना पण त्यांनी बराच खेळ केलाय. मॅडम, मला सोडा. मला माझ्या बाळाला भेटू द्या. कशी तडफडतेस ना स्वतःच्या मुलाला भेटायला. तुम्ही ज्या ज्या मुलांना मारलत ना त्यांचे आई वडील पण असेच तडफडतायत. बोल, सुधीरला भेटायचंय. आम्ही त्याला अनाथ आश्रमात पाठवणार आहोत. नाही, मी तुमच्या पाया पडते.
मला माझ्या सुधीरला भेटू द्या, मला माझ्या सुधीरला भेटू द्या. मग तुम्ही केलेली सगळी पाप सांग. कुठे कुठे पुरलंय मुलांना, कुठे कुठे पळवून ठेवलंय, सांग लवकर. मॅडम मी सांग. मी सगळं सांगते. अंजलीबाई आणि तिच्या कुटुंबाच्या अटकेनं सगळ्यांनाच हायसं वाटलं. लोकांच्या मनातील भीती कमी झाली. पोलीस अधिकारी राजेश पवार आणि कविता जाधव यांनी मोठ्या परिश्रमानं सर्व पुरावे गोळा केले आणि ही केस कोर्टात दाखल झाली. त्याच दरम्यान अंजलीबाईचा मृत्यू झाला. खालपासून वरपर्यंत सर्व कोर्टांनी रंजना आणि सुजाताला फाशीची शिक्षा दिली. केवळ चोरी करण्यासाठी ज्या क्रूर पद्धतीने त्यांनी बालकांना मारलं होतं आणि अत्यंत थंड डोक्यांनी त्यांच्या प्रेतांची विल्हेवाट लावली होती, त्याबद्दल कोर्टाने सुद्धा अत्यंत दुःख व्यक्त केलं. राष्ट्रपतींनी त्यांचा दयेचा अर्ज फेटाळला. आता त्यांना लवकरच फाशी होणार आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील त्या प्रथम महिला असतील ज्यांना फासावर चढवलं जाईल. संवेदनशील घटना घडून समाजामध्ये गैरसमज पसरतो, गोंधळ माजतो, मग परिस्थिती हाताबाहेर जाते. पोलीस बराच वेळा अशा घटना घडल्या की जलद गतीनं कारवाई करतात आणि पुढे घडणाऱ्या गंभीर गोष्टी थोपवतात. पोलीस अधिकारी वैभव पाटील आणि विशाखा मोरेंनी नेमकं हेच केलं. एका महिलेचं प्रेत भर गावात अंगणात जाळल्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली होती. हॅलो साहेब, मी वडाच्या वाडीचा सरपंच दादासाहेब जाधव बोलतोय. आमच्या गावात लई गडबड झाली आहे साहेब. अहो, मोहितांच्या दारासमोर प्रेस जाळले. या घरासमोर साहेब, इथे इथे चित्र जाळले साहेब. कोणी जाळले? संगमवाडीच्या राधाबाई भोसले. तुमची मुलगी लता नेमकी कशामुळे वारली? माझी सून लता बरेच दिवस आजारी होती. औषधोपचार पण खूप केले, पण शेवटपर्यंत आजाराचं निदानच नाही झालं आणि शेवटी त्याच्यातच गेली ती. या यमुनेनं तिच्या पोरानं माझ्या पोरीचा जीव घेतला. राधाबाई बोलायला आणि वागायला कशा आहेत? खूप खोटाड्या आहेत त्या. दुधात पाणी घालून फसवतात लोकांना. यमुनाबाई सुनेला फार त्रास देत होत्या. नाही हो, ते फल चांगले. राधाबाई म्हणते सासर यांनी मारली, सासू म्हणते आजारपणात गेली. मी माझ्या परीने प्रचंड प्रयत्न केले पण पेशंटला नाही वाचू शकलो. काय? तुमची सुना पोषणमध्ये गेली. अरे देवा, काय झालं रे आता? हे बघा, तुम्ही काळजी करू नका. कुठल्या तरी आजारामध्ये गेली असं सांगू आपण. पण कुठल्या? तसंही त्यांना लो बीपी होताच, अशक्तही होत्या, व्हायरल इन्फेक्शन झालं आणि अटॅकमध्ये गेल्या असं सांगू. कुणाला काही कळणार नाही. मी सर्टिफिकेट देतो, तुम्ही फक्त अंत्यविधी मात्र लगेच करून घ्या. थांबा. पोलीस अधिकाऱ्यांनी या अतिशय गुंतागुंतीच्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन स्त्री भ्रूण हत्येचं जाळं मोडून काढलं आणि कितीतरी अर्भकांचे प्राण वाचवले. जनाची नाही तर जरा मनाची तरी लाज वाटली पाहिजे तुम्हाला. मुलगाच हवा या हट्टापायी स्वतःच्या सुनेचं आयुष्य पणाला लावायचा तुम्हाला कसलाच अधिकार नव्हता, पण तुम्ही त्यांच्यापेक्षा भयंकर आहात. पोलीस दल नेहमीच समाजातील लहान मोठ्या बदलांवर बारीक लक्ष ठेवून असतं. नवीन टेक्नॉलॉजी, जीवन पद्धतीचा, त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांचा अभ्यास करतं आणि प्रसंग पडला की त्याचा वापर गुन्ह्याचा उकल करण्यासाठी करतं, जसं पोलीस अधिकारी प्रमोद मानेंनी केलं. विजय, आमच्या श्यामला बघितलं का? श्यामवर कधी कोणी रॅगिंग केलं होतं? इंजिनिअरिंगचे मुलं आहेत, हुशार असणारच आहेत. श्यामचं कुणाशी भांडण किंवा मारामाऱ्या झाल्या होत्या का? श्याम सापडला का? तर हा श्याम स्वतःहून कुठेतरी पळून गेलाय किंवा कुठेतरी जबरदस्तीने त्याला पळून गेला. कॉलेजला जाणारा एक मुलगा अचानक गायब झाला होता. शोधायला अशक्य वाटणारं सत्य प्रमोद मानेंनी मोठ्या प्रयत्नानं शोधून काढलं. श्यामच्या लॅपटॉपमध्ये आणि त्याच्या ऑनलाईन पेपर्समध्ये तुझी सगळी माहिती, तुझे सगळे मेल्स आम्हाला मिळालेले आहेत. गेल्या 2 वर्षापासून तुम्ही किती वेळा भेटलात, कुठे कुठे भेटलात, काय काय तुमच्यामध्ये बोलणं झालं, काय काय एकमेकांना ऑनलाईन मेल्स पाठवलेत ना, ते सगळं समजलंय आम्हाला. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलंय की श्यामचा मृत्यू रात्री 11 ते 12च्या दरम्यान झाला आणि नेमकी त्याच वेळी तू त्याच्याशी ऑनलाईन चॅट करत होतीस. म्हणजे श्यामच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण आहे तुला नक्कीच माहिती आहे. हे तू स्वतःहून आम्हाला बऱ्या बोलांना सांगितलं नाहीस ना, तर तुला कसं बोलतं करायचं विनीताला चांगलंच ठाऊक आहे. बोल. आई बाबांनी घराच्या बाहेर निघणं बंद केलंय माझं आणि भावाने मोबाईल पण काढून घेतला. उद्या मला बघायला मुलगा येतोय. आठवड्याभरात माझं लग्न लावून देतील हे लोक. संगीता, मरून जाईल मी. तू शांत हो ना. तू रडू नको.
मी करतो काहीतरी. काय काय करणार आहेस तू? काय करणार आहेस तू? हे बघ श्याम, मी ना मरून जाईन नाहीतर आत्महत्या करेन, पण तुझ्याशिवाय दुसऱ्या बरोबर लग्न नाही करणार. नाही जगू शकत रे मी. हे आपल्याला एकत्र जगू देणार नाहीत ना. आपण एकत्र मरू. हे आपल्याला एकत्र मरण्यापासून नाही थांबवू शकत. हो, आपण ना एकत्र मरून जाऊ, म्हणजे पुढच्या जन्मी तरी आपल्याला एक होता. चल चल श्याम, आपण मरू. आपण आत्ताच्या आत्ता एकमेकांसमोर फाशी घेऊ. पुढच्या जन्मात लव यू श्याम. श्याम 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 नाही. श्यामला ना असं भासावर लटकताना पाहून माझी हिंमत झाली नाही आत्महत्या करायची. हेच मारलंय माझ्या श्यामला. मला फासावर लटकावा. मीच खून केलाय श्यामचा. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी ढाल महाराष्ट्राची बनत वेगवेगळ्या अन्यायाविरुद्ध मोठ्या शौर्याने लढत दिली आणि खरे गुन्हेगार शोधून गाथा अभिमानाची लिहिली. तुम्ही तुमच्या परीने ढाल व्हा आणि आपल्या महाराष्ट्राला या गुन्हेगारांपासून सुरक्षित करा. तुम्ही तुमची शौर्य चालाकी दाखवा, अशा लोकांपासून सावध राहू. आपल्या सर्वांचं आयुष्य सुरक्षित करा आणि गाथा अभिमानाची लिहा, कारण तुमच्या प्रत्येकामध्ये दडलाय एक पोलीस. शौर्य, गाथा अभिमानाची, ढाल महाराष्ट्राची.